नमस्कार, मी विठ्ठलराजे पवार. आज लाईव्हवर येण्याचं कारण असं आहे, फेसबुक लाईव्ह ही महाराष्ट्र राज्यातल्या ऊस गळीत हंगामाला सुरुवात होऊन आज जवळपास 50 दिवस झाले. 50 दिवस म्हणजे 1 नोव्हेंबर ते आज 20 डिसेंबर. 50 दिवस झाले. 50 दिवस म्हणजे 14 दिवसाचे 3 हप्ते झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अनेक संघटना आहेत. म्हणजे शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना, कामगार फाउंडेशन किंवा शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महासंघ, एवढ्या दोनच संघटना नाही आहे, खूप आहेत, छत्र्या उगवल्यासारख्या आहेत. पण ऊसाचा दर मागायचा असेल किंवा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असेल किंवा सहकार वाचवण्यासाठी असेल किंवा सहकारी संस्था किती होत्या आणि राहिल्या किती आणि याचा कशामुळे हे सर्व झालं. महाराष्ट्र राज्यामध्ये ऊसाचं बियाणं तयार करण्यासाठी कोणकोणत्या बियाण्यांनी काय काय काशी केली, हे साखर कारखाने गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर 5 मे 2025ला मी आणि आदरणीय बच्चूभाऊ कडू, लोकनायक बच्चूभाऊ कडू, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन साखर आयुक्ताची भेट घेतली. सिद्धराम सालीमठ साहेब, जे अहमदनगर जिल्ह्याला कलेक्टर होते, साखर आयुक्त म्हणून आपल्याकडे आले. त्याच्या अगोदर 2 साखर आयुक्त होते. एक कुणाल खेमनार साहेब होते, त्याच्यानंतर सालीमठ साहेब होते, त्याच्या अगोदर आपल्याकडं आणखीन एक होते. असे 2-3 साखर आयुक्त, म्हणजे ऊस गाळायचा आणि साखर तयार करायचो. शेतकऱ्यांच्या ऊसाच्यासाठी साखर आयुक्तालय, ज्याचं नाव ऊस आयुक्तालय पाहिजे होतं, हे आम्ही फार पूर्वीपासून सारखं सातत्याने म्हणतोय की 16 महिन्यामध्ये 3 साखर आयुक्त का झाले, याच्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. साखर हंगाम सुरू होण्याच्या साखरेचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर 5 मे 2025ला आम्ही राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला साखर आयुक्त, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्यातले सर्व संबंधित जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि पणन मंत्री, या सर्वांकडे पत्र व्यवहार करून उच्चस्तरीय बैठक लावण्याची मागणी केली. मी श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचा पाईक होतो आणि राहणार. राजकारण करायचं नाही, बिलकुल कसलंच राजकारण करणार नाही. राजकारण करणं हा माझा व्यवसाय नाही आहे. ही शेतकऱ्यांची संघटना, ही शेतकऱ्यांसाठीच काम करणारी असली पाहिजे, या भूमिकेतून श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी हयात असताना आम्ही शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महासंघाची, MS फाउंडेशनची स्थापना केली 2004च्या अगोदर. 99ला पण केली. शेतकऱ्यांना सर्व शेतमालांसाठी गॅरंटी MSP मिळाला पाहिजे, FRP मिळाला पाहिजे. सरकारने जे काही शेतकऱ्यांना लुटण्यासंदर्भात ज्या काही कुलपत्या केल्या, कायदे काढले, मग तो SAP असेल, SMP असेल, FRP असेल. ऊसाच्या संदर्भामध्ये कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर आम्ही 5 मे 2025ला पत्रव्यवहार केला. त्याच्या अगोदरचा पत्रव्यवहार आम्ही त्यांना केला आहे की मागच्या वर्षी, म्हणजे ऊसाचे बेसिक रेट पुढच्या वर्षाला तय करायचे असतात, त्याच्या अगोदर म्हणजे जुलै 2024ला. आणि केंद्र सरकारला आम्ही सांगितलं की 25-26च्या गळप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य नव्हे की देश पातळीवरती साखरेचा बेस रेट विक्रीचा हा 39 ते 40 रुपयाच्या आसपास सुरू आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 3% साखरेची, म्हणजे ऊसाचं गळीत झाल्याच्या नंतर त्याच्या सोबत जी रिकव्हरी निघते, याची 3% चोरी झालेली आहे. होय, चोरी झालेली आहे.
ती चोरी होऊन देखील 10.98% होता आणि केंद्र सरकारने 10.25%चा जो रिकव्हरी बेस रेट काढला त्याचे तज्ज्ञ म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने कोणाला बोलावलं तर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्य कृषी मंत्री विद्यमान आमदार सदाभाऊ खोत तज्ज्ञ त्यांना तिथं बोलवलं. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला माहित नाही. त्यांनी 10.25 बेस रेट केलेला आहे. हा आरोप नाही, खरी गोष्ट आहे. ते होते, पाशा पटेल होते. पण आमचे जे बाकीचे जे काय बाजारबुंगे जे संघटनेचे जे आहेत ना, माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही आंदोलनं करा, शेतकऱ्यांसाठी करताय ना तर मग शेतकऱ्यांसाठीच करा, राजकारण करूच नका. आणि राजकारण करायचं असेल तर शेतकऱ्यांचं नाव घेऊ नका, आईची शपथ घेऊन सांगतो. पांडुरंग तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तर गाळप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर 2, 3, 5 महिने 24-25चा गाळप हंगाम संपल्याच्या नंतर त्याची अंतिम त्या हंगामातल्या अंतिम ऊस बिल मिळण्याच्यासाठी कारखाने बंद झाल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण FRP दिली पाहिजे. हा कायदा आहे शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966चा. त्याच्यात सगळे मी 2 टर्म होय 2 टर्म मी ऊस नियंत्रण मंडळाचा महाराष्ट्र राज्याचा सदस्य राहिलेलो आहे. भल्या भल्यांना त्या मीटिंगमधून पळवून लावलेलं आहे. जे ऐकतात त्यांना कळतंय कोणाला कोणाला पळावलंय मी ते. आणि मी पुन्हा सांगतोय की ज्याच्यावरती दाग नाही, जो बेदाग आहे ना तो डायरेक्ट बोलतो. कोणाची देणं घेणं नाही आहे. सर्व साखर कारखान्यांच्या MD आणि चेअरमनला इशारा आहे. खोटी FRP यापुढे दाखवाल तर याद राखा, जेलमध्ये जायची तयारी ठेवा. कारण गाठ आमच्याशी आहे. मला कुठलीही निवडणूक किंवा कुठलंही काय आमदारकी खासदारकीची स्वप्न पडत नाहीये. राजे आडनाव आहे, राजासारखा वागतो, प्रजेला तसा न्याय देतो आणि देणार. 24-25च्या नंतर 25-26च्या गाळप हंगामासाठी गाळप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर केंद्र सरकारने 25-26 साठी FRP डिक्लेअर करण्याच्या अगोदर आम्ही केंद्र सरकारला राज्य सरकारच्या माध्यमातून पत्र लिहिलं. त्याची मीटिंग झाली माझी आणि सालीमठ साहेबाची. त्याच्यानंतर बच्चूभाऊ कडूनला बोलवलं, आमची मीटिंग झाली. त्याच्यानंतर खेमनार साहेब आले, त्याच्या अगोदर ते गेले, हे आले, अजून 3 गेले, आता 4थे आले कोलते साहेब. कोलते साहेबांना मी आणि बच्चूभाऊ नागपूरच्या शेतकरी कर्जमुक्तीच्या आंदोलनातून आम्ही त्यांच्यासोबत ब्रह्मध्वनीवर चर्चा केली की आम्ही तुमच्या गेटवरती येऊन आंदोलन केलं पाहिजे का, शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन उतरलं पाहिजे का, मगच तुम्ही निर्णय घेणार का. आणि आंदोलन करण्याच्या नंतर शेतकऱ्यांना आंदोलन केल्याच्या नंतर अलीकडच्या काळात की शेतकऱ्यांना किती फायदा झालाय. एक आमचा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं 52,000 कोटी रुपयाचं कर्ज वीज बिल मुक्ती केल्याच्या नंतर कोणत्या एका संघटनेने जे काम ठोस केलेलं आहे एक आहे की त्याच्यामध्ये राजू शेट्टींचं जे आहे हे मान्य करतो, केलंच पाहिजे. त्यांना देखील मी बऱ्याच विनंत्या केल्या की बाजार मुंग्यांच्या नादाला लागू नका. पण ते मला समजत नाही की नेमकं काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 202 साखर कारखान्याचे 97 झाले आणि हरामखोर स्वतःला सहकार मर्ची समजतायत. लाज वाटली पाहिजे हरामखोरांना, लाज. होय स्पष्ट तुम्हाला सहकार मर्ची म्हणून घेण्याचा आणि सहकार मर्ची श्रद्धेय विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठबाई मेहता असतील, आमचे इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते शंकरराव भाऊ पाटील असतील किंवा अनेक त्याच्यामधले तज्ज्ञ आहेत, वसंतदादा पाटील असतील, बाकीच्यांची नाव घेण्याची आवश्यकता नाहीये. कारण ह्यांनी या लोकांनी जी बेनी तयार केली, बेनी म्हणजे ऊसाचं बी, त्याला आमच्याकडे बेनं म्हणतात, आपण त्याला सुधारित भाषेत सीड्स म्हणतो किंवा ऊसाचं रोप म्हणतो. ही जी बेनी तयार केली त्या बेण्यांमध्ये अनेक सीड्स आहेत. अलीकडच्या काळामध्ये की 202 सहकारी साखर कारखान्याचे जर त्यांनी 250 केले असते तर मी मान्य केलं असतं. म्हणून शरद जोशींच्या हयातीमध्ये आम्हाला शेतकरी, कष्टकरी, कामगार, सहकार बचाव
आंदोलनाची भूमिका आणि त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागलं, ते आंदोलन करावं लागलं. आणि त्या आंदोलनामुळे भावानं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो की तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आहेत. कुठलाही नेता असू शकत नाही. साखर आयुक्तालयाच्या गेटवर किंवा इतरत्र रस्ते अडवून आंदोलन करणं आणि केलं, गर्दी जमवली, पेपरला बातमी झाली म्हणजे तो नेता नाही होऊ शकत. नेता शेतकऱ्यांचा एकच होता, ते शरद जोशी साहेब. बाकी सर्व भडवे आहेत. यांनी समजून घ्यावं ज्यांना लागतंय त्यांना, की ज्यांच्या तालुक्यात ज्यांच्या जिल्ह्यामध्ये आज ते नेते महाराष्ट्राचे असतानापर्यंत आजपर्यंत त्यांना FRP मिळाले नाही, ते आमच्या सुरेश ताके पाटलांवरती टीका करतात. अरे कुठं सुरेश ताके पाटील आणि कुठं तुम्ही? म्हणजे आम्ही राजा भोजचे वंशज. लोकांची म्हण आहे, कुठं राजा भोज आणि कुठं गंगूतेली. जरा समजून घ्या ना. जर तुम्हाला जमत नाही तर तुम्ही जे पिक पॉकेटर करता ते करत राहा ना. उगाच दुसऱ्याला उपदेश देण्याचं काही कारण नाही. पण शेतकऱ्यांना या हंगामामध्ये 4,300 रुपये, आम्ही 41 रुपयाची मागणी केली होती, केलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत की साखरेचा बेस रेट आम्ही 2900 रुपये मागितला. मी मागितला, बाय रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्याच्या ऊस किमतीवर लावलेला 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स माझ्या नावाने ऑर्डर आहे, बाय नेम. स्टे ऑफ डिमांड इन कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज महाराष्ट्र स्टेट 25,000 करोड. सगळ्या साखर कारखान्यांवरती आमचं कर्ज आहे. कर्ज म्हणजे मेहरबानी आहे आमची. नाही तर एकही कारखाना दिसला नसता आज सहकार क्षेत्रातला. ह्या हरामखोरांनी सगळे साखर कारखाने याच्या नावाखाली विकत घेतले असते. आज आमचा धाक आहे. त्याच्यामध्ये राजू शेट्टींनी देखील बऱ्यापैकी भूमिका आहे त्यांची. म्हणून आता जे काही राहिले 96-97 साखर कारखाने, त्याच्यातला आमच्या इंदापूरचा 9,000 मेट्रिक टन पहिले गाळप असलेला साखर कारखाना भाडे तत्वावर विकला गेला. होय, विकला गेलेला आहे. हे राज्य सरकार आणि राज्य सरकारमधले जे लोक आहेत हे का सांगत नाहीत, जाहीर का करत नाही? हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, जाहीर केलंच पाहिजे. दुसरं उदाहरण सांगतो. आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये बुडालेला श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, माझा मी सभासद असलेला, मी त्याचा बयान इकडे पण आहे. बुडालेला साखर कारखाना आज टॉप वरती चालू आहे, टॉप वरती. मागच्या कित्येक गळीक हंगामामध्ये जे रेकॉर्ड झालं नव्हतं गाळपाचं, ते आज छत्रपती भवानीनगरचं गाळप झालेलं आहे. आणि ते 12 नाही 13 लाख मेट्रिक टन करतील. त्यांना शुभेच्छा आहेत. चांगल्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. बाकी जे हरामखोर, जे बाजार बुनगे शेतकऱ्यांचं नाव घेऊन सहकाराचा तोरा मिरवतात ना, त्यांच्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे नाठाळाच्या माती आम्ही काठीच मारणार आहोत. आम्ही बोलतो म्हणजे करतो. मी बोलतो तेच करतो. कोणाच्या बाला भिण्याचं काही कारण नाहीये. आमचे काही 2 नंबरचे धंदे नाहीये. ज्याचे असतील त्यांना तो इशारा आहे. आमच्यावरती अनेक केसेस आहेत शेतकऱ्यांसाठी जे आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणाच्या जमिनी लाटल्या किंवा कारखाने विकले किंवा बुडवले किंवा बँका बुडवल्या, याच्या केसेस नाहीत आमच्यावरती. का मिळत नाही शेतकऱ्यांना 4100 रुपये प्रति टन? 10.25% दिला तरी चालेल. पण साखरेची रिकव्हरी चोरता किती काय त्याला आहे की नाही काय? की प्रत्येक साखराचं कृषी सीड म्हणजे ऊसाचं सीड तयार करताना सर्व महाराष्ट्रातले शास्त्रज्ञांनी सांगितलं की 13.50 ते 14.72-75 पर्यंत याची रिकव्हरी यायला पाहिजे. मग ते वेळे आहेत का ते? आणि जे 10वी नापास आहेत ते महाराष्ट्राच्या याच्यावरती बसलेले, ते लय शाणे आहेत का? यांचे साखर कारखाने यांनी किती मोडीत काढलेले, विकत घेतले. म्हणजे ज्यांनी, जे निर्माते आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी सांगितलं ते वेळे. आणि हे 10वी नापास आणि 4थी नापासवाले हे शाणे आहेत का? म्हणजे IAS अधिकाऱ्याच्या खाली, हाताखाली IAS अधिकाऱ्याला हाताखाली ठेवायचं, मग त्यांनी झक मारायचे MPSC करता कशाला? मग तुमच्यातलेच नेमाना सगळ्या भानगडी करायसाठी. अरे लुटता किती शेतकऱ्यांना? 2016-17 पासून आजपर्यंत गेल्या 9 वर्षामध्ये
शेतकऱ्यांच्या ऊसाच्या FRP मध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून 32,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. कोंबडं कितीही झाकून ठेवा, आज नाही उद्या ते ओरडणार म्हणजे ओरडणार. हे सत्य आहे की 10.85-95% सरासरी रिकव्हरी मागच्या गळीत हंगामाची धरली तरी शेतकऱ्यांना 4100 रुपये रेट देता येतो. साखरेचा सरासरी विक्रीचा बेसिक रेट 40 रुपये आहे व 41 रुपये द्यायला काय हरकत आहे? ह्याच्यासाठी शास्त्रज्ञ किंवा कुठला भविष्यवाणी बोलवायची गरज नाही. आमच्या छत्रपती साखर कारखान्याला मागच्या कित्येक वर्षात दर मिळाला नाही. त्या आत्ताच्या चेअरमननी 3100 रुपये जाहीर केला आणि कारखाना चांगल्या पद्धतीनं चालतोय. बाकीच्यांच्या खाली मुंगळे लागले म्हणून त्यांनी जास्त दर जाहीर केला, पण तिथं काटामारी आहे. जाऊन बघा, चेक करा. हे महत्वाचं आहे. मी जे सांगतोय तुम्हाला ते की साखरेचा सरासरी महाराष्ट्र राज्यातला नव्हे देशभरातला विक्री रेट जर 40 रुपये प्रति क्विंटल असेल, 4,000 रुपये, 40,000 रुपये मेट्रिक टन झाला तो. त्याच्या पुढचं जे काय 0.60% आहे त्याचे काय पैसे असतील? मोलेसेस आहे, बगॅस आहेत आणि प्रसमेड आहे. अगदी रेग्युलर सांगितलं, बाकी काहीच घेत नाही. इथेनॉल नाही, बाकी काय नाही, कोजन नाही, काही घेत नाही. साधा विषय आहे त्याच्यामधला की हे सर्व करत असताना ह्या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं, ह्याची बेरीज 1,000 रुपये येईल वरच्या, आणि बाकी 40 रुपये, 4,000 रुपये साखरेचे. व बाकीचे जर कॅल्क्युलेशन केलं तर 5,150 रुपये सहज होतात याचे. व 4100 रुपये शेतकऱ्यांना दिले आणि 650 रुपये तोडणी आणि वाहतुकीत खर्च झाला. 700 धरा, 800 धरा. अहो तुम्ही तर हाईट केली गेल्या हंगामामध्ये 1,200 रुपये. ही कुठली पद्धत आहे शेतकऱ्यांना लुटण्याची? म्हणजे वाहतुकीत तोडणीत लुटताय, रिकव्हरीमध्ये लुटताय, तुम्हाला बोलायला कोणी नाही, ऐकायला कोणी नाही. आंदोलन करणारे आहेत तर चिरीमिरी घेऊन बंद करतात आंदोलन. तुम्ही शेतकऱ्यांना मारताय. आणि आजकाल ज्या काही संघटनेच्या माध्यमातून ज्या काही छत्र्या उगवलेल्या आहेत, मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ऊस उत्पादक शेतकरी आहे, दूध उत्पादक शेतकरी आहे, सर्व शेतकरी आहेत. त्याच्यामध्ये कॉटन शेतकरी आहे, सोयाबीन शेतकरी आहे, हरभऱ्याचा शेतकरी, केळीचा शेतकरी आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी जागा व्हा. तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. माझ्यावर भरोसा ठेवू नका. मी कठोर शब्दात सांगतो तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. बच्चूभाऊंनी तुम्हाला डेट दिलेली आहे. राज्य सरकारने सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे, सावकाराचीच नाही. किडनी विकलेला विषय तर आणखीन गंभीर आहे. एसपी काय तक्रार करतोय, एसपी काय शोध घेतोय, व इतक्या दिवस झोपला होता का? आजच्या पेपरला एसपीने बातमी, मी तपास करतोय. मी एवढे दिवस काय करत होता? सगळे तुम्हाला सांगतो कलम कसाई आहेत. राज्य सरकारमधले कलम कसाई हे 4थी आणि 10वी नापासांच्या हाताखाली काम करताय. हे तुमचे नाहीत. तुम्हाला उठावं लागेल. आता दुसरं कुणी उठणार नाही. आणि उठले तर मी विक्रमवीर मनोजदादा जरांगे पाटलांना या व्हिडिओच्या आणि या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करेन की बच्चूभाऊ हा प्रामाणिक आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही या. 30 जूनच्या आज शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. ऊसाचा दर महाराष्ट्र राज्यामध्ये 25-26 साठी राज्यात सर्व ठिकाणी 3550 रुपये विना कपात मिळाला पाहिजे. अंतिम दर 4100 रुपये मिळाला पाहिजे. अजिबात तडजोड नाही. ज्याला कारखाने चालवायला परवडतात त्यांनी चालवावं. नितीन गडकरी साहेब म्हणतात मला 40 कोटीचा तोटा झाला, संस्था बंद करा. बंद करा संस्था. तुम्ही कशाला चालवताय? तोटा होते तर. आणि तोटा भरून काढायला पैसा आणता कुठून तुम्ही? कुठे तुम्ही नोकरीला? काय तुमची इन्कम आहे? नाही, अगदी फार बोलायला जाता, याच्यामध्ये खूप खोलात जाता येईल. अहो महाराष्ट्रातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी, सगळ्या आमच्या फलटणची जी आमची जी पाडेगाव संस्था आहे त्याला 40 कोटी रुपये तुम्ही मंजूर झालेले देत नाही तुम्ही. म्हणजे जे राज्य सरकारचं संशोधन केंद्र आहे त्याला पैसे देत नाही. आणि केव्हीके बारामतीला तुम्ही लोटांगण का घालता? व्हीएसआय ही संस्था राज्य सरकारची ऑथोराइज आहे का? यांना कुणी अधिकार दिले? जो कडू पाटील तिथं बसलेला आहे तो गोड होता इकडे, इकडून कडून तिकडे गेला. जे कडू ते कडूच आहेत.
हे शेतकऱ्यांचे होऊ शकत नाहीत. मी साखर आयुक्त तत्कालीन कडू पाटील, तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काय केलेलं आहे? महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, साखर कारखाने मंत्र्यांना विकण्यासाठी या लोकांनी मदत केलेली आहे. राज्य सरकार, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, शेतकरी जगला तर तुमचं राज्य आणि तुम्ही जगाल. आम्ही 2014 पासून तुम्हाला मदत केलेली आहे, करतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे 39 लाख मेंबर आहेत, होय, रजिस्टर आहेत. आम्ही तुम्हाला मदत करतोय. तुम्हाला 1097 आरोपी दिले चारा घोटाळ्यातले, बुडाखाली घेऊन बसले. सगळे साखर कारखाने लुटणारे तुम्हाला दिले, बुडाखाली घेऊन बसले. हर्षवर्धन पाटलांनी 2 साखर कारखाने विकले. ज्या माणसाला साखर कारखाना चालवता येत नाही तो माणूस राष्ट्रीय साखर कारखाना संघाचा अध्यक्ष होतो. अहो, मूर्ख कोण आहे यांच्यापेक्षा? मला सांगा ना, इतकं मूर्ख कोण आहे? असल्या माणसाला तुम्ही इथं नेमता म्हणजे नेमकं चाललंय काय? कुठं नेऊन ठेवताय महाराष्ट्र तुम्ही? आमचा तुमचा नाही, महाराष्ट्र आमचा आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी 104-5 आहुती दिली त्यांचा महाराष्ट्र आहे, त्यांच्या अनुयायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी सहकार क्षेत्र जन्माला घातलं, विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठबाई मेहता, वसंतदादा पाटील, शंकरराव बाजीराव पाटील, आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते, ज्यांनी 11 कोटी रुपयामध्ये इंदापूर सहकारी साखर कारखाना घेतला आणि चालवला. त्याची 1000 कोटीची ॲसेट केली. तो कारखाना हर्षवर्धन पाटलांनी विकला. 18 वर्ष महाराष्ट्राचा सहकार मंत्री असताना त्या माणसाला 2 कारखाने चालवता आले नाही. एक खाजगी विकला, एक सहकारी विकला, आणि त्या माणसाला तुम्ही राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष करताय. किती म्हणजे कुठल्या भाषेमध्ये सरकारला सांगायला पाहिजे? केंद्र सरकारमध्ये हे पद्धत नाहीये. हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या वसंतदादा चुकन इन्स्टिट्यूट मध्ये महाराष्ट्र राज्यातल्या 6 विभागामधले प्रत्येकी 2 शेतकरी ऊस उत्पादक तिथं सभासद असले पाहिजे. राज्य सहकारी साखर संघ मुंबईचा त्याच्यावर देखील असले पाहिजेत. राष्ट्रीय साखर संघावरती देखील शेतकरी प्रतिनिधी असला पाहिजे. ऊस उत्पादक हे भांडगुळ तिथं कशासाठी? यांनी काय केलं? किती सहकारी संस्था यांनी ठिकवल्या म्हणून यांना तुम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे, बसवलेला आहे. असले लोक जर महाराष्ट्र आणि राज्याच्या आणि देशाच्या जर चळवळीमध्ये राहिले तर देश अधोगतीला जाईल. आणि देशातला शेतकरी जर अधोगतीला गेला तर आज देशकऱ्याची जी राज्याची आणि देशाची जी तिजोरी आहे, कोविडमध्ये सिद्ध झालेलं आहे की औद्योगिक आणि कृषी औद्योगिक इंडस्ट्रीनं शेतकऱ्यांनीही GDP देशाचा समतोल ठेवलेला आहे. आज रुपया कुठे गेलाय? तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय? मला त्या खोलात जायचं नाही. पण सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात, देशामध्ये 800 सहकारी साखर कारखाने होते, आज 550 राहिले. महाराष्ट्र राज्यामध्ये 202 होते, आज 53-93 राहिले. म्हणजे यांनी प्रगती केली असेल. आणि यांनी बियाणं ज्या आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी, शेतकऱ्यांनी, या कृषी विद्याच्या शास्त्रज्ञांपेक्षा आमचे जे क्षेत्रगिरी आहेत ना, यांच्यापेक्षा आमचे शेतकरी किती हुशार आहेत. यांनी एकरी 200-200 टन ऊस काढलेला आहे. शेतकरी एवढा प्रगतीपथावरती असताना शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याचे तुम्ही गेल्या 9 वर्षामध्ये 32,000 कोटी मारले. माझ्याकडे पुरावे आहेत. मी तक्रार केली. शेखर गायकवाडनी मला धमकी दिली फोनवरती. मी पोलिसात तक्रार दाखल केली. सरकारने कारवाई का नाही केली? कारण हे चोर आहेत. हे जे कलम कसाई आहे, हे शेखर गायकवाड असेल, कडू पाटील असेल, ह्या लोकांनी, हे काय IAS अधिकारी नव्हते, प्रोमोटेड होते. सरकारला पैसे देऊन चेक करा ना त्यांचा रेकॉर्ड. खरंच चेक करा, हिंमत असेल तर. आणि हे लोक VSI सारख्या संस्थेकडून अहवाल घेतात आणि FRP आणि हे जाहीर करतात. 126% FRP देणारे जे महाराष्ट्रामधले 11 लोक आहेत, 100% जास्त. माझं चॅलेंज आहे. म्हणूनच आम्ही मागणी केली की उच्चस्तरीय बैठक लावा. आंदोलन करण्याच्या पेक्षा कारखाने सुरू झाल्याच्या नंतर त्यांना डिस्टर्ब करून आपल्या संस्थेची नुकसान करण्यापेक्षा कारखाने सुरू होण्याच्या अगोदर 3 महिने तुम्ही झोपा का घेता? अगोदर करा ना तुम्ही आंदोलन.
आम्ही न्यायिक मार्गाने केलंय, आमच्याकडं आंदोलनही केलं, न्यायिक मार्गाने केलं आणि न्यायालयातही गेलो, जसे राजू शेट्टीने केलंय. राजू शेट्टी दोन्ही आमच्यासारखे आंदोलन करतायत. त्यांना विनंती आहे, दुसरे कुणी शेतकऱ्यांसाठी काम करत नाही. झेंडे घेऊन नाचले, भाषणं केलेलं आहे, गोड गोड बोलले म्हणजे काही फार चांगलं नाहीये त्याच्यामध्ये. सर्व शेतकऱ्यांची प्रत्येक पिकामध्ये लूट होते. आम्ही मागितली मागणी की शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच्या अगोदर सोबतच की प्रत्येक अगदी धनिया कोथिंबिरीपासून तो ऊसापर्यंत दुधापर्यंत प्रत्येक शेतमालाला बेस रेट विक्री किंमत ठरली पाहिजे. तरच तुम्हाला सांगतो राज्याचं आणि देशाचं भलं आहे. शेतकरी सुधारला तर राज्य सरकार सुधरेल. आम्ही 2014ला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना मदत केली, देवेंद्र फडणवीसांना मदत केली, बावनकुळे साहेबांना मदत केली. हो या विनोद तावडे, देवेंद्रजी फडणवीस, माधव भंडारी, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे साहेब यांनी आम्हाला बोलून घेतलं. आम्ही मदत केली त्यांना. रात्री 1 वाजता सगळे डॉक्युमेंट दिले. आज बोलायची वेळ आली. 11 वर्ष आम्ही कुठली मागणी केलेली नाही, आमची डिमांड नाही. शेतकऱ्यांची तुम्ही डिमांड पूर्ण करा. प्रत्येक शेतमालाला हमी भाव, गॅरंटी MSP, बेस रेट, याच्या खाली जायचं नाही. त्याच्या खाली जो कोणी जाईल त्याच्यावर कारवाई करा. आमची हीच मागणी आहे. 3550 रुपये केंद्र सरकारने जाहीर केले, ते विना कपात महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी पहिली उचल दिली पाहिजे आणि त्यानंतर अंतिम बिल 4100 ते 4300 रुपये दिले पाहिजे. ही आमच्या महाराष्ट्र राज्याची जी शेतकरी हक्क समिती आहे, या समितीमध्ये जेवढे नेते, राजू शेट्टींसहित सर्व, विजय जावंदिया वगैरे सर्व, या लोकांनी सर्वांनी मान्य केलं. तर राज्य सरकारला मान्य करायला हरकत काय? कारण राज्य सरकार या लोकांपुढे का झुकतंय हा खरा प्रश्न आहे. आणि राज्य सरकारला आम्ही सांगतो, तुम्ही झुकू नका, तुम्ही वाकू पण नका. अगदी तुम्हाला आम्ही ते आमचे दानवे साहेब त्यांच्या भाषेत सांगतो, यांच्यासमोर झुकूही नका आणि वाकूही नका. काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त यांना कायदे पाळायला सांगा. हे तुमच्या दारात नाही, तुमच्या पायावरती लोळंगण घेतील. आणि या हंगामामध्ये कोणतेही आंदोलन करता राज्याच्या आजचे जे साखर आयुक्त आहेत, कृषी आयुक्त आहेत, सहकार आयुक्त आहेत, पणन संचालक आहेत आणि वस्त्र उद्योग, या सर्वांची जबाबदारी आहे की राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारने जाहीर केलेला 3550 रुपये 10.25% रिकव्हरीचा असेल तरी पण आज दिला पाहिजे. आमची मागणी आहे की बेस रेट 9% रिकव्हरीवरती आणा आणि शेतकऱ्यांना ऊसाचा दर हा 4300 रुपये अंतिम मिळाला पाहिजे. ही आजची सूचना आहे आमची फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. कारण पेपरवाले छापत नाही म्हणून हा सर्व पत्रप्रपंच आम्हाला या माध्यमातून करावा लागतो. इलाज नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही वाटेल ते करू, वाटेल त्या थराला जाऊ. आम्ही चुकीचं काम करणार नाही. कायदेशीर करू, सरकारला कायदेशीर झुकू. आणि शेतकरी भावांना तुम्हाला विनंती करतो, मी विठ्ठलराजे पवार, ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी, केळीला किमान 30 रुपये किलो, सोयाबीनला आम्ही मागितलेला आहे 9,500, कापसाला मागितलेला आहे 12,000, दुधाला मागितलेला आहे 48 रुपये गाईच्या दुधाला आणि 58 रुपये म्हशीच्या दुधाला. ऊसाला मागितलेला आहे आम्ही 3550 रुपये राज्य केंद्र सरकारने जाहीर केलेला. परंतु आम्हाला अंतिम बिल 4100 ते 4300 रुपये पाहिजे. आणि बाकीच्या सर्व शेतमालाला गॅरंटी MSP, कोथिंबिरीची, मेथीची पेंडी असेल किंवा चाकू, शापोत, कॉलो, याची बेस रेट किंमत 10 रुपये. त्याच्या पुढे बोला, ज्याला खायचं तो खाईल, गाजर खा, मुळा खा, नाही तर रताळं खा, जे तुला परवडतंय खा, पण बुंबलू नको. ह्या व्हिडिओच्या, ह्या फेसबुकच्या माध्यमातून आज इतकंच की शेतकऱ्यांची वीज बिल मुक्ती केली, शरद जोशींना समर्पित केली. कर्जमुक्ती देखील शेतकऱ्यांना समर्पित आहे. माझ्या या पाठीमागच्या भाषणात मी बोललेलो आहे. तुम्ही सर्वजण आता तुमच्या जीवनाचे शिल्पकारी, तुम्ही उठा, कुणाच्याही नादाला लागू नका, माझंही ऐकू नका. तुमच्या बुद्धीला जे पटतंय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढा आणि त्याची मागणी करा. लूट थांबवा, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा आणि राज्य आणि केंद्र सरकारची प्रगती ही झाली पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, नमस्कार. जय किसान, जय शरद जोशी, जय महाराष्ट्र, जय संविधान.
धन्यवाद.